नमस्कार. आजचा हा 69वा दिवस. 1997 पासून महाराष्ट्राच्या पर्यटनावर काम करणाऱ्या मिहीर टुरिझमतर्फे मी सुधीर करंदीकर आणि आपण अर्थातच पराक्रमी पुणेकर. काल आपल्याशी प्रतिभानी संवाद साधला आणि महाराष्ट्राची भौगोलिक रचना कशा प्रकारची आहे याचं थोडंसं सुतोवाच तिने आपल्याशी केलं आणि तिच्या त्या मांडणीला पुन्हा एकदा नेहमीसारखा भरभरून प्रतिसाद मिळाला. तिने जे आपल्याला सांगितलं ते कुठलीही जगावेगळी गोष्ट सांगितली नाही की तिने कुठली तरी एखादी गोष्ट शोधून काढली आहे आणि आपल्यासमोर मांडली असं नाही. जे पुरातन लाखो वर्षांपासून आपल्या इथं आहे त्याच्याबद्दलची आपल्याला जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला, एवढंच तिने केलेलं आहे. परवाच्या दिवशी स्वच्छतेचा विषय देखील तसाच होता की त्याची जाणीव करून देणं, एवढाच त्यातला मर्यादित विषय होता. कसं करायचं हा आपण ठरवण्याचा विषय आहे. परंतु आत्ताच्या सगळ्या गतिमान जीवनामध्ये आणि थोडासा आपल्या विचारांमध्ये जे बदल आलेले आहेत त्या बदलांमुळेच आपल्याला आपली क्षमता लक्षात येत नाही. जेव्हा आपण महाराष्ट्राच्या आणि आपल्या इथल्या निसर्गाबद्दल बोलतो तो जाणून घेण्याकरता परदेशामधून असलेले लोक जितके जागरूक असतात तितके आपण जागरूक नसतो. दुसरं महायुद्ध जेव्हा झालं तेव्हा भारतामधून मुबलक प्रमाणामध्ये लाकूड फाटा तिकडं नेण्यात आला. आपल्याकडे अजस्त्र जंगलं होती आणि त्या लाकडांचा त्यांना उपयोग होता. असं म्हणतात की ग्रेट ब्रिटनच्या राणीचा बकिंगहॅम पॅलेस जो आहे त्या पॅलेससाठी वापरलेलं सगळं लाकूड हे गडचिरोली जिल्ह्यामधून आणलेल्या लाकडापासून बनवलेलं आहे. बघ तो पॅलेस. एवढं आपल्या इथल्या वनसंपदेचं महत्त्व त्या लोकांना कळत होतं, परंतु आपण अजूनही अनभिज्ञ आहोत. कारण आपण कुठंतरी आत्ता मटेरियलिस्टिक गोष्टीमध्ये अडकलेलो आहोत. आम्हाला एखाद्या ठिकाणी जायचं आहे, त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था कशी आहे, त्या ठिकाणी आम्हाला काय काय गोष्टी मिळणार आहेत, जेवणाची व्यवस्था कशी आहेत, राहण्याची व्यवस्था, खाण्यापिण्याची व्यवस्था, ह्या तर सगळीकडेच आहेत ना. दोन गोष्टी कमी जास्त असू शकतील, परंतु त्या ठिकाणचा निसर्ग कसा आहे, त्या ठिकाणची संस्कृती कशी आहे, त्या ठिकाणी माणसाने घडवलेली कर्तृत्व कशा प्रकारची आहेत, ह्याच्याबद्दलची आस्था जागृत करण्याचा विषय आहे. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर आपण इथून जर औरंगाबादला जायला निघालो तर साधारणतः सकाळी 6 वाजता गाडीला स्टार्टर मारला तर 10 वाजेपर्यंत औरंगाबादला आपण त्या हॉटेलमध्ये पोचतो आणि त्या रूममध्ये राहतो आणि ती ताब्यात घेतो आणि ती कशी रूम छान असली पाहिजे ह्याच्याच विवंचनेमध्ये आपण असतो. अनेक वर्ष आपण त्या रस्त्याने जातो, परंतु नेवासा फाट्यावरून थोडंसं आतमध्ये वळावं, नेवासे गावामध्ये जावं, त्या ठिकाणी ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी जी सांगितली त्याचं आपण दर्शन घ्यावं असं आपल्या किती मनामध्ये असतं. आपण जेव्हा भाषण करतो तेव्हा ज्ञानेश्वरीचे सगळे दाखले देतो. परदेशामध्ये गेलो तर शेक्सपियरचं घर कुठे हे बघायला आवर्जून जातो, पण आपल्या ज्ञानेश्वराकडे आपल्याला जायला सवड होत नाही. इथंच सगळे आपले विषय अडचणीचे सुरू होतात. आणि म्हणून जे आम्ही म्हणतो की महाराष्ट्रातला प्रत्येक कण आणि प्रत्येक क्षण हा अनुभवण्याजोगा आहे. मग थोडंसं आत्ताच्या काळाचा विचार करता आपल्या दैनंदिन घाईमध्ये वेळ नसतो हे बरोबर आहे, परंतु जेव्हा आपल्याकडे वेळ असेल तेव्हा घाई न जाता शांतपणे जाण्याचा काही विचार करता येईल का? औरंगाबादला मी संध्याकाळी पोचलो तरीसुद्धा चालेल, पण जाताना मी निघोजला असलेले खळगे, रांजण खळगे जे आहेत तेही मी बघणार आहे, ज्ञानेश्वराचंही दर्शन घेणार आहे. प्रवरा संगमच्या अलीकडे देवगडला जे एक मोठं अत्यंत भव्य मंदिर त्या ठिकाणी उभं केलेलं आहे त्या ठिकाणी मी जाणार आहे. तो परिसर कसा उभा केलेला आहे आणि किती गेल्यावरती आल्हाददायक वाटतं त्याचाही मी अनुभव घेणार आहे. असे छोटे छोटे विषय सुरू करण्याची आवश्यकता आहे आणि असे छोटे छोटे आपण विषयाला जर सुरुवात केली तर मला असं वाटतं की वैचारिकदृष्ट्या आणि समृद्धीच्या दृष्टीने सुद्धा आपल्याला काहीही कमी पडणार नाही. आवश्यकता आहे
ते डोळसपणाने बघण्याची आणि थोडीशी आपल्या आयुष्यातली धावपळीची गती कमी करण्याची. गोव्यापर्यंत आपण जातो, तोच पुन्हा प्रयोग असतो की सकाळी पोचलं की दुपारपर्यंत संध्याकाळपर्यंत गोव्यात पोचलं पाहिजे. आणि वाटेमधला महाराष्ट्रातला कितीतरी मोठा प्रदेश हा आपण जसे पूर्वी घोड्याच्या टापांखाली प्रदेश तुडवत जायचे, तसं आपण त्या टायरच्या खाली आपण चिरडत आपण गोव्यापर्यंत जात असतो. आणि कधीही आपल्याला आयुष्यामध्ये आपली गती कमी करावी, अजून 10 गोष्टी ह्या ठिकाणी बघाव्यात असा विषय त्यात येत नसतो. मला असं वाटतं तो विषय महत्त्वाचा आहे. आणि तो विषय जर आपण महत्त्वाचा केला तर आपला महाराष्ट्र किती समृद्ध आहे, किती शक्तिशाली आहे ह्याचा आपल्याला अनुभव यायला लागेल. मनाशी सहज विचार करा की अफजल खानाचं सैन्य जेव्हा प्रतापगडाच्या दिशेने निघालेलं होतं तेव्हा आजकालची सुखसोयीची साधनं त्यावेळेस उपलब्ध नव्हती. आणि त्या मनोभूमिकेत आपण गेलो की महाराष्ट्र हा किती मोठा अजस्त्र आहे, महाराष्ट्र हा किती मोठा आहे ह्याची जाणीव आपल्याला व्हायला लागेल. आणि ती जाणीव आपल्याला पुढच्या काही काळामध्ये करून घेण्याची आवश्यकता आहे. कारण आपण वैचारिकदृष्ट्या समृद्ध असलेले आणि कर्तृत्वान लोकांचे आपण वंशज आहोत, हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. आणि त्या दृष्टीने आमचं हे सगळं विवेचन आहे. आणि म्हणून काल जे प्रतिभाने आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न केला त्याच्यातून महाराष्ट्राचं थोडंसं तिने आपल्यासमोर एक पान उलगडण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला इतकं छान वाटलं. मग ते अनुभवण्याचं जर आपण ठरवलं तर किती चांगलं वाटेल. आणि हे जर अनुभवायचं असेल तर हे अनुभवणं हे समूहामधून होत नाही. हे आपल्याला आपल्या जसं एकचक्रा नगरीच्या गोष्टीमध्ये मी असं म्हणतो की पांडव आणि त्यांचं कुटुंब, तसं एक कुटुंब येती वर्षभर आपण जायचं आहे. आणि त्या सगळ्या गोष्टींची आपल्याला रचना करावी लागेल. एखादी यंत्रणा जर उभी करायची असेल तर त्या यंत्रणेचे काही नियमही करावे लागतात. आणि त्या यंत्रणेमध्ये काही नवीन प्रयोग करण्याची देखील आपल्याला सूट उपलब्ध करून द्यावी लागते. कुठलंही संस्था जीवन कधी विकसित होतं की जे नियमांवरती आधारित असतं. त्याच्याबरोबर त्या ठिकाणी प्रयोगशीलता देखील त्या ठिकाणी संधी उपलब्ध असते. तेव्हा ते संस्था जीवन, ती संघटना मोठी होते आणि विकसित होते. आणि त्याच पद्धतीने आपल्याला पुढच्या काळामध्ये रचना करता येईल का ह्याचा आपण विचार करू की काही जे विषय असतील ते आपण समूहामध्ये कोणाच्या तरी मार्गदर्शनाखाली आपण जातो आहोत. आणि दुसरा विषय आपण स्वयंभूपणाने एकत्र आपल्या मनाने आपण जातो आणि त्या ठिकाणी गोष्टी शोधण्याचा प्रयत्न करतो आहोत. म्हणजे ह्या दोघांच्या सांगडीमधून ही सांगड म्हणजे दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव ह्याच्या आधारावरती भ्रमण करणारी पृथ्वी. त्याच पद्धतीने ह्याची आपण रचना पुढच्या काळात करण्याचा प्रयत्न करू. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अनुभवायला आणि त्याच्यामधून आपल्याबद्दलची एक जागृती निर्माण व्हायला खूप मोठी मदत होईल असं मला वाटतं. आणि त्याचे दीर्घकालीन फायदे होतील. आणि ते करत असताना जे आपल्या पूर्वजांनी धोरण अवलंबलं होतं की मी आज जर आंब्याची कोय जर पुरलेली आहे तर तिला कोंब येणार आहेत आणि माझ्या पुढच्या पिढीला त्याची चांगली फळं मिळणार आहेत. आणि त्याच मनोभूमिकेतून जायचं आहे की मलाच फक्त मिळायचं आहे असं नाही, माझ्या पुढच्या पिढीला देखील तो वारसा उत्तम पद्धतीने लाभला पाहिजे ह्या दृष्टीने आपल्याला विचार करायचा आहे. आणि त्या दृष्टीने आपण पुढच्या काळामध्ये विचार करू. आजच्यापुरतं एवढं पुरेसं आहे. धन्यवाद. नमस्कार.